नमस्कार. आज आपण सकाळपासूनच खरं तर आपल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आपल्या फलटण तालुक्यामध्ये येत आहे. थोड्याच दिवसात येत आहे. आपण त्याची म्हणजे आपल्या पाडेगावपासून ते राजुरीपर्यंत आपण त्याचा दौरा पण आयोजित केलेला आहे. त्यातला फलटण शहर आपण पहिल्यांदा घेतलेला आहे आणि फलटण शहरामध्ये सकाळपासून आपण फिरतो आहे. रस्ते, शहराचं रस्ते, लाईट, ज्या काय सुविधा माझ्या वारकरी संप्रदायाला मला देता येतील, माझ्या बंधू भगिनींना त्याचा त्रास होणार नाही, फलटण शहरामध्ये आल्यानंतर त्यांचं व्यवस्थित आरोग्यच कसं चांगलं राहील, सुविधा कशा चांगल्या मिळतील, ह्याच्यासाठीच्या सगळ्या सूचना पण आपण त्या संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. आणि ते झाल्यानंतर आता परवाचा एक विषय आम्ही पाहिला, काही बातम्या व्हॉट्सअपवरती पाहिल्या, वर्तमानपत्रामध्ये पाहिल्या. त्या शहरामध्ये राज्याचे परिवहन मंत्री आणि आमचेही इथे आदरणीय आहेत की त्यांनी मला यापूर्वी खूप सहकार्य केलं. फार विकासात्मक दृष्टी घेऊन चाललेले असे आमचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब हेही परवा फलटणमध्ये पंढरपूरला जाताना धावता दौरा असताना सुद्धा ते इथं आलेले पाहिले. खरं तर त्याची कल्पना मला नव्हती. मी त्यांना आवर्जून भेटलो असतो. मला माहीत असतं तर मी साहेबांना निश्चित भेटलो असतो. भेटलो एवढ्यासाठी असतो की कारण त्यांनी जे मला यापूर्वी जे पत्र मी त्यांच्याकडे घेऊन गेलो, फलटणच्या एस टी स्टँडच्या संदर्भामध्ये जे काही पत्र घेऊन गेलो, बस मिळाव्यामध्ये मागणी, माझ्या फलटण बस स्थानकासाठी मी मागणी केली, त्या मागणीची पत्र त्यांच्याकडे घेऊन गेलो. आणि ज्या वेळेस मी साहेबांच्याकडे गेलो त्यावेळेस मला सकारात्मक असा त्यांनी प्रतिसाद दिला आणि माझ्या प्रत्येक पत्रावरती त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. आणि फलटण शहराला, फलटण तालुक्याला एस टीची सेवा, बसेसची सेवा कमी पडत होती. एस टी बसेस आपल्या जवळजवळ 87 बसेस होत्या, त्यातल्या 20 बसेस आपल्या खराब झाल्या होत्या. त्याच्यानंतर त्यांनी 10 बसेस आपल्याला त्यावेळेस त्यांनी मंजूर करून दिल्या. तर खरं तर मी साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो. आता खरं विरोधकांनी साहेबांना सांगायला पाहिजे होतं की ह्या गोष्टी मंजूर झालेल्या आहेत. त्या अगोदर आपण बातम्या दिल्या होत्या की PPP तत्वावरती मंजूर झालेला आहे. त्याच्या तारखावाईज मी तुम्हाला सांगेन, सगळी माहिती देईन. बस कशा मंजूर झाल्या, किती मंजूर झाल्या, नंतर किती देणार आहेत म्हणून सांगितलं. त्याची आपल्याला माहिती सगळी आपल्याला सविस्तर देईल. पण मंत्री महोदयांना ही माहिती खरं तर विरोधकांना माहीत नसावी. कारण 30 वर्षामध्ये त्यांनी कधी एवढं खालच्या लेवलला जाऊन, खरं ते 30 वर्षात फलटण स्टँडवरती पहिल्यांदाच मला दिसतं. आम्हाला एस टी बसेसची तर आम्ही एस टीतनं प्रवास करणारी लोक, आम्हाला एस टी स्टँड फलटणचं काय अवस्था होती, काय दुरावस्था झाली, कॉन्क्रिटीकरण कुणी केलं, तिथं स्विच MS ह्याच्यावरती आपण चार्जिंग सेंटर कुणी आणले, एस टी बस स्थानक PPP तत्वावरती कुणी मंजूर केलं. तर हे तर खरं मी आता तुम्हाला आता सविस्तर हा खुलासा होणं फार गरजेचं आहे. तालुक्यातल्या जनतेला माझ्या कळलं पाहिजे की आपण काम करत असताना कशा पद्धतीनं काम करतो, कसा फॉलोअप घेतो, की जे 23 वर्षामध्ये घेऊ शकले नाही, ते 30 वर्षामध्ये खरं तिथं सारी छोटीशी मुतारी ते देऊ शकले नव्हते आत्तापर्यंत माझ्या ज्या बांधवांना, तालुक्यातल्या भगिनींना. ती परिस्थिती आपण फलटण बदलतोय, फलटण शहर बदलतोय, फलटण बस स्थानक बदलतोय. याच्यासाठीची सुरुवात मी तुम्हाला या पत्रापासून दाखवतो. हे पत्र माननीय प्रताप जे सरनाईक साहेबांना मी 13/10/2025 20 बसेसची मागणी केली होती. ती ह्या 20 बसेसची मागणी केलेलंच हे पत्र माझं पहिलं आहे. हे पत्रकार बंधूंना मी दाखवतो कारण त्यांनी तालुक्याला परत दाखवावं. हे मंजूर कधी झालं, किती बस मंजूर झाल्या, त्याच्या माहितीसाठी ही माझ्याकडे पत्र आहे. आणि साहेबांचं त्याच्यावरती एन्डॉर्समेंट आहे, साहेबांनी मंजुरी दिलेली आहे. हे पत्र आहे. त्याच्यानंतर आपल्याला 4/2/2025 बस मंजूर झालेल्याचं पत्र आले. हे मंजुरीचं पत्र आहे. त्यातल्या 20 बस आपल्या मंजूर झाल्या, त्यातल्या 10 बस आपल्याला त्यांनी दिल्या, 10 बस नंतर देतो म्हणून सांगितलं. त्याही 10 बस आता आपल्याला ते देणार आहेत. त्याचंही मंजुरीचं आपलं पत्र आहे. त्यानंतर 9/12/2024ला आपण CM साहेबांना बस स्थानक नवीन व्हावं
याच्यासाठी आपण एक पत्र दिलं होतं आणि ते पत्र सुद्धा त्याच्यावरती कारवाई व्हावी असं 15 कोटी रुपयाचं निधी मागणीचं पत्र आपण त्यानंतर त्यांना दिलं होतं. ते हे पत्र आहे. आवर्जून तारखा नीट पहा, आपण दिलेत कधी पहा. हे पत्र आहे. त्याच्यानंतर माझे नेते स्वर्गीय लोकनेते अजितदादा पवार साहेब यांनी सुद्धा भाषणामध्ये उल्लेख केला होता. त्याच्यानंतर त्यांनी त्याच पद्धतीनं कारवाई सुद्धा केली होती आणि हे बस स्थानकाचं पत्र त्यांना मी 25 तारखेला 25/3/2025 रोजी त्यांना दिलं होतं. त्याच्यानंतर आपण रणजितदादांनी हे दादाही फॉलोअप करतात, मीही फॉलोअप करतात, कारण तालुक्याच्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण प्रत्येक विकास कामासाठी आपण कायमच फॉलोअप घेतो. रणजितदादांनी ते 25 तारखेला सीएम साहेबांच्याकडे पत्र दिलं. सीएम साहेबांच्याकडेही मागणी आपण त्याच तारखेला सेम डेला आपण त्यांच्याकडेही मागणी दादांच्या माध्यमातून केली. त्याचंही हे पत्र आहे. त्यानंतर आमचे नेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांनी त्याच्यावरती काम करणारा माणूस होता, दिलेला शब्द पाळणारा माणूस होता आणि म्हणून त्यांनी त्याच्यावरती लगेच त्या पत्रावरती कार्यवाही करून त्यांनी परत त्यानंतर त्यांनी म्हणजे कार्यालयाकडून त्यांचं उपसचिव यांच्याकडे अप्पर मुख्य सचिव परिवहन खातं गृह विभाग यांना पलटण बंद अद्ययावत करण्यासाठी परत हे पत्र पाठवलं. म्हणजे माननीय अजितदादा पवार साहेबांनी याच्यावर फॉलोअप घेतला. फलटणच्या विकासासाठी त्यांनी मनापासून खरं तर प्रयत्न केला. आज खरं तर हे मंजुरी पाहायला दादा हवे होते. हे तर आपले पत्र आहे. त्याच्यानंतर याचं मंजुरीचं पत्र आहे. पीपीपी तत्वावरती हे बस स्थानक आपलं कसं मंजूर झालं, किती तारखेला मंजूर झालं, त्याचं हे पत्र 9/6/2025 वास्तुशास्त्रज्ञ यांनी मला विभागीय नियंत्रक राज्य परिवहन सातारा यांना हे पाठवलेलं पत्र आहे. हे मंजुरीचं पत्र आहे. पीपीपी तत्वावरती आपल्याला मंजुरी मिळाली आणि त्याच्यावरती सविस्तर आराखडा देखील आपण तो पाठवलेला आहे. तो 17 तारखेला त्याच तारखेला आपल्याला तो 9 तारखेला हे दिल्यानंतर 17 तारखेला 17/6/2025 रोजी विभागीय नियंत्रक सातारा यांच्याकडून वास्तुशास्त्रज्ञांना सादर केला. म्हणजे त्यांनी सुद्धा तो आराखडा सादर केला. म्हणजे पीपीपी तत्वावरती हे मंजूर झाले. हे मंजूर झालेलं आहे अगोदर. त्याच्यावरती सगळा आराखडा दिलेला आहे. तो आराखडा सुद्धा वास्तुशास्त्रज्ञांना सादर केला. मी वास्तुशास्त्रज्ञाकडे जातो म्हणजे सगळं पूर्ण आराखडा तयार होऊन त्यांच्या ह्याच्याखाली परत ते फायनल होऊन ते काम सुरू होतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी फायनल झालेल्या आहेत. आणि आता परवा मी बातम्या वाचतोय, पळापळ बघतोय आणि म्हणजे झालेल्या जे आम्ही मंजूर केलेल्या कामाला स्वतःची मंजुरी दाखवण्याचा जो केविलवाना प्रयत्न या तालुक्यातल्या विरोधकांनी केलाय. खरं तर हे काय बरोबर त्यांनी मंत्री महोदयांना हे सांगायला पाहिजे. त्या फलटण मधलं हे मंजूर झालं. ह्याच्या पूर्वीच्या बातम्या माझ्याकडे आहेत. त्या बातम्या सुद्धा माझ्याकडे आहेत. त्या व्हॉट्सअपला आल्या होत्या, सगळीकडे पेपरला आल्या होत्या. सगळ्या बातमीची कतरण सुद्धा आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी माहीत असताना, विरोधकांना माहीत असताना तरी सुद्धा त्याच्यावरती पत्र देणं, पत्रव्यवहार करणं आणि मंजुरीचा गवगवा करणं, म्हणजे जे 30 वर्षात तुम्हाला काम करता आलं नाही, तुम्ही 30 वर्षात कधी याची स्टँडवर गेला नाही. विरोधकांनी ज्यांचं वय झाले, जाऊ शकत नाहीत, असेही नेते तिथं त्या ह्याच्यासाठी मंजुरीसाठी परत त्यांनी जो हे केलेला आहे. तर हा केविलवाणी प्रयत्न आहे. तालुक्याला माहीत आहे तालुका विकासाच्या दिशेने चाललेला आहे. तालुक्यामध्ये रस्ते आपण चांगले करतोय, चांगल्या पद्धतीनं एसटी स्टँड आपण मंजूर करून घेतोय. अजून बाकीच्या शहरामध्ये लाईट, रस्ते, विकास
विमानतळासारखा मोठा प्रोजेक्ट आणतोय, रेल्वेच्या कामं अतिशय चांगली जोरात चालू आहेत. ही सगळी कामं आपण आपल्या तालुक्यासाठी, तालुक्यातली डेव्हलपमेंट होण्यासाठी MIDC आपण करतोय. सगळ्या तालुक्यातल्या मुलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, त्याच्यासाठी आपण हे काम करतोय. खरंच ज्यांनी 30 वर्षात मी सांगितलं सुरुवातीला की ज्यांनी कधी आपल्याला मुतारी बांधली नाही, त्यांनी आता ह्या ST स्टँडवर पळापळ करून घेतलेल्या मंजुरीवरती, म्हणजे त्यांनी माझा म्हण मला आठवत नाही, कडीला ते काय म्हणतात ते म्हण मला आठवे ना, तर त्या अशा पद्धतीनं जो केविलवाना प्रयत्न चाललाय ते तालुक्यातली जनता आता ओळखून आहे. जनतेला चांगलं बरं वाईट चांगलं कळतंय की काम कोण करतंय, काम कुणी आणल्यात, विकास कामं कोण करतंय, विकास कामं. आता हे जनतेला फसवण्याची, जे 30 वर्षात दिशाभूल करण्याची, एकाच रस्त्यावरती 10-10 वेळा नारळ फोडण्याची जी तिन्ही तालुक्याला लावलेलं वळण होतं, ते आपण वळण मोडलेलं आहे. जो रस्ता आपण मंजूर करतो तोच रस्ता सुरू होतो, त्याच रस्त्यावरती काम पूर्ण झाल्यावरती आपला नारळ फोडतो. आम्ही कुठलंही काम फुकटचं श्रेय आमचे नेते रणजितदादा घेत नाहीत, आम्ही घेत नाही, नगराध्यक्ष घेत नाहीत, म्हणजे सभापती महोदय आमच्या पंचायत समितीचे घेत नाहीत. जे काम आमचं मंजूर होतं आम्ही करतो, त्याच कामावरती आम्ही बोलतो. माझी विरोधकांना एक कळकळीची विनंती, आपण जरूर विकास कामं आणावी, दुसरी कामं करावी. जे तुम्हाला वाटतंय ते दुसरं करावं, पण झालेल्या कामाचं कुठं आपण श्रेय घेण्याचा केविलवाना प्रयत्न आपण करू नये, असं मी त्यांना या माध्यमातून सांगू इच्छितो. तालुक्यातल्या जनतेने आमच्यावर खूप प्रेम केलेलं आहे, तालुक्यातली जनता आमच्यावर खूप प्रेम करते आणि विश्वासही आम्ही त्यांना त्याच पद्धतीनं विश्वासही आम्ही त्यांचं संपादन करतोय. आमचं विश्वासाचं उत्तर आम्ही विकास कामातून या तालुक्याला देतोय. तेव्हा माझी एवढीच या निमित्तानं आपल्याला विनंती आहे की आपण हे काम करावं, पण जे झालेलं काम आहे, मंजुरी काम आहे, ते सोडून आपण दुसरं नवीन काहीतरी या तालुक्यात आणावं. निश्चितपणानं त्याही कामाचं आम्ही कौतुक करायला कुठं आमचे नेते आम्ही कुठं कमी पडणार नाही, पण आपण झालेल्या कामाचं श्रेय काय घेण्याचा प्रयत्न आपण करू नये, अशी माझी तुम्हाला विनंती आहे.